हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. याच्या आधी आपण मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, फर्टिलायझेशन हे सगळे पॉईंट क्लिअर केलेले आहेत. तुम्हाला जर ते बघितलं असेल तर मी म्हणेन ते आधी बघा, मग तुम्हाला पुढचे पॉईंट्स नक्की कळतील. ठीक आहे. तर एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आपल्याला माहिती आहे झायगोट तयार झालेला आहे, म्हणजे फ्युजन ऑफ मेल आणि फिमेल गॅमेटनी काय झालं आहे, झायगोट तयार झाला आहे. आता ह्याचं डेव्हलपमेंट कसं होतं आपण कुठं बघणार आहे, तर इकडून पुढं बघणार आहे. त्याच्या आधी जो झायगोट तयार झाला आहे हा कसा आहे, फक्त एक सेल आहे. ठीक आहे. हा जो झायगोट तयार झाला आहे हा मेल गॅमेट हे फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होऊन काय झालं आहे, फक्त एक सेल झाला आहे. तर एक सेल काय करणार आहे, तुमची होल बॉडी तयार करणार आहे. ठीक आहे. ह्या एक सेलपासून अख्खीच्या अख्खी बॉडी तयार होणार आहे. मग ह्याला डिवाईड व्हायला नको, एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 तयार करायला पाहिजेत की नको. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, क्लिवेज म्हणतो. ठीक आहे. हे जे एक सेल आहे, एक सेल परत काय होणार, ह्याच्यात डिवाईड होऊन 2 सेल तयार केले. आता परत डिवाईड होऊन काय होणार, 4 सेल तयार करणार. परत डिवाईड होऊन यांचं 8 सेल तयार होणार. परत डिवाईड होऊन 16 सेल तयार होणार. ह्या प्रोसेसला आपण म्हणतो क्लिवेज. आता ह्याच्यात ग्रोथ होत नाही, म्हणजे साईज वाढणार नाही. जो काही इथं तुम्ही बघू शकता की जो काही साईज इथं आहे तो साईज इथं आहे, तो साईज इथं आहे, तो साईज इथं आहे. साईज इथं वाढायला लागला आहे साईडला, लास्टला साईज. पण ह्या 4 ह्याच्यात कुठंच तुम्हाला साईज वाढलेला दिसत नाही. त्यामुळे इट इन्व्हॉल्व्स नो ग्रोथ प्रेझेंट नाही. आणि जे काही सेल्स फॉर्म झालेत, मी तुम्हाला इथे जे दिसत आहेत ना, 1, 2, इकडे हे 4 तयार झाले, त्याला आपण काय म्हणतो, ब्लास्टोमियर. इतकंच लक्षात ठेवायचं. ब्लास्टुलेशन, त्या प्रोसेसला आपण म्हणणार ब्लास्टुलेशन. आणि हे जे सेल्स तयार झाले आपण काय म्हणतो, ब्लास्टोमियर्स. ठीक आहे. आता ह्याच्यामुळं काय होतं बाळांनो, त्यात आत सेल्स डिवाईड व्हायला लागलेत. जे बाहेरचा जो गोल असतो ना, तो काय होतो, थोडासा साईजने कमी व्हायला लागतो विथ ईच सक्सेसिव्ह क्लिवेज. पूर्ण एक डिवाईड झाले, एकाचे 2 झाले की याची साईज थोडीशी कमी होणार. म्हणजे 2चे 4 झाले की साईज थोडीशी कमी होणार. 4चे 8 झाले की परत साईज थोडीशी कमी होणार. साईज वाढत नाही. खूप मुलांना काय वाटतं की बाबा ब्लास्टोमियर डिवाईड व्हायला म्हणजे साईज वाढतं नाही, तो उलट आहे. साईज काय होते, कमी होते. ठीक आहे. साईज रिड्यूस होते पण मेटाबॉलिक रेट वाढतो. मेटाबॉलिक रेट म्हणजे काय, त्यांना ग्लुकोज जास्त पाहिजे, त्यांना एनर्जी जास्त. आता डिवाईड व्हायला लागलेत ना, ते एकाचे 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16. जितके सेल्स वाढतील तितके काय होणार, त्यांना भूक जास्त लागणार. जसं आपल्या घरातली माणसं वाढली की आपल्याला काय करतं, राशन जास्त भरावं लागतं का, कारण खाणारी तोंड वाढलीत. तसंच इथं पण काय झालं, खाणारी तोंड वाढलेली आहेत, त्यामुळे त्यांना जास्त भरायला लागणार आहे. त्यामुळे मेटाबॉलिक रेट काय होतो, वाढतो. पण त्यामुळे साईज काय होते, कमी होते. सबसिक्वेंट क्लिवेज काय असतात, फास्टर दॅन द अर्लियर वन. म्हणजे त्याच्या आधीचे, म्हणजे आता समजा ह्यानं जर समजा हे एकाचे 2 व्हायला जर आपलं म्हणू शकतो की आपल्याला 5 तास लागले, मी म्हणते 5 तास, तर ते 2चे 4 व्हायला आपल्याला फक्त 2 तास लागतील. 2 तासच आपल्याला फक्त 30 मिनटं लागणार, मग फक्त 10 मिनटं लागणार. असं म्हणजे काय होऊ शकतं आपण की वेळ कमी लागतो, फास्टर असतात. सबसिक्वेंट क्लिवेज म्हणजे पुढे होणारे क्लिवेज आधीच्यापेक्षा काय असणार आहेत, कमी असणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, हाय कन्झप्शन ऑफ ऑक्सिजन. कारण DNA जास्त डिवाईड व्हायला लागला, DNA जास्त तयार व्हायला लागला आहे, त्यामुळे आपल्याला काय लागतं, हाय कन्झप्शन ऑफ ऑक्सिजन. आता ही जी प्रोसेस आहे मी तुम्हाला इथं दाखवते. आता याच्या आधी आपण इथं बघूया, जे आपले ह्युमन क्लिवेज आहे ते कसं आहे, हॉलोब्लास्टिक आहे, म्हणजे होल झायगोट डिवाईड होतोय. आता इथं मी तुम्हाला दाखवते. हा समजा तुमचा पूर्ण एक झायगोट आहे, पूर्ण डिवाईड व्हायला लागला आहे, मी कुठंच अर्धनिम्म काढलेलं नाही, अख्खंच्या अख्खं डिवाईड होते, म्हणून आपण त्याला काय म्हणतोय बाळांनो, हॉलोब्लास्टिक म्हणतोय. हॉलोब्लास्टिक म्हणजे काय, पूर्ण झायगोट काय व्हायला लागला आहे, डिवाईड व्हायला लागला आहे. ते कसं असू शकते, लॉन्जिट्युडनल असू शकते किंवा मेरिडोनियल असू शकते किंवा इक्वेटोरियल किंवा हॉरिझॉन्टल असू शकते. आता हे कसे असतात, इंटरमिडिएट, म्हणजे त्यांचा फेट माहिती नाही. म्हणजे आता समजा हा पुढं जाऊन काय तयार करणार आहे, हात तयार करणार आहे की पाय तयार करणार आहे माहिती नाही. हा पुढे जाऊन हार्ट तयार करणार आहे की स्टमक तयार करणार आहे माहिती नाही. आता तुम्ही बघा, तुम्ही जेव्हा 10वीला होता, 10वीची तुमची बॅच पुढं काय करणार आहे काही माहिती नव्हतं. कोण कुठल्या कॉलेजला जाणार आहे काही माहिती नव्हतं. कोण कुठल्या कोर्सला जाणार आहे काही माहिती नव्हतं. तुमचं फेट किंवा तुमचं भविष्यात अजून डिसाईड झालेलं नव्हतं. आता कुठं जायचं आहे, काय जायचं आहे, कसं करायचं आहे काही माहिती नव्हतं. तसंच आपलं काय असतं, आधी फेट माहिती नसतं, पुढचं भविष्य माहिती नसतं. आता तुम्ही बघू शकता, आता
जो आपला फर्स्ट क्लिवेज आहे तो कसा आहे, मेरिडोनियल आहे. मेरिडोनियल म्हणजे काय, मधी. तुम्ही इथं बघू शकता मी मधी असं पूर्ण प्रॉपर मधी काढलेला नाही आहे, थोडासा आपण काय म्हणू शकतो लॉन्जिट्यूडनल एका साईडला गेला आहे. त्यामुळं काय झालं आहे, परत पार्शालिटी झाली आहे. हा पार्ट जो आहे तो थोडासा काय आहे लार्जर आहे आणि हा पार्ट जो आहे तो थोडासा काय आहे स्मॉलर आहे. आणि ते मधी काय झालं आहे, मेरिडोनियल क्लिवेज झालेला आहे. कधी 30 तासानंतरनं. म्हणजे आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशन, फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट झाल्यानंतरनं आपण म्हणू शकतो की 30 तासांनी म्हणजे अख्ख्या एका पूर्ण दिवसांनी काय होणार आहे, हे डिव्हिजन होणार आहे. हा जो पार्ट आहे हा कुठं जाणार, लार्जर ब्लास्टोमियर, हा पार्ट आहे तो काय आहे मोठा आहे आणि हा पार्ट आहे तो काय आहे स्मॉलर आहे. आता दुसरं जे लॉन्जिट्यूडनल म्हणजे काय, परत त्याच ॲक्सिसनं होणार आहे, पण हे कसं आहे 90 डिग्री आहे. तुम्ही तो बघू शकता मी दुसरे जे डिव्हिजन केले ते कसं आहे 90 डिग्री आहे फॉर द फर्स्ट क्लिवेज. पहिल्या क्लिवेजसाठी एक आहे 90 डिग्रीचं त्याचं आपण म्हणू शकतो की त्याच्यात आर्क आहे. हे परत कसं होणार आहे 30 तास होणार आहे फर्स्टला. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे कसं व्हायला लागलं आहे पूर्ण एक दिवसाने व्हायला लागलं आहे, मग ह्याचं पुढं 30 तास म्हणजे हे काय व्हायला लागलं तिसऱ्या दिवशी व्हायला लागलं. फर्टिलायझेशनच्या आपण म्हणू शकतो की पूर्ण अख्ख्या एका दिवसाने काय व्हायला लागलं आहे फर्स्ट क्लिवेज व्हायला लागलं आहे. त्याच्यानंतर पुढं आणि एका दिवसाने काय व्हायला लागलं आहे दुसरं क्लिवेज. म्हणजे आपण म्हणू शकतो की फर्टिलायझेशनच्या तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी काय होऊ शकतं बाळांनो, दुसरं क्लिवेज होऊ शकतं. ठीक आहे. आता जे थर्ड आहे ना ते परत काय आहे हॉरिझॉन्टल. आणि तेव्हा आता इथं काय झालं आहे 1 2 3 4, आता हे 4 सेल्स झाले आहेत. आता ह्यांच्यात परत एक डिव्हिजन झाल्यामुळं काय होणार 8 सेल्स आहे. तुम्ही समजा इथं मी काय काढली, एक लाईन काढली अशी, मी ते प्रॉपर अशी एक लाईन काढली. तुम्ही तो बघू शकता मी असंच काढले आहे. ही 1 2 हे 3 4 5 6 इकडे आणि एक काढणार ते 7 आणि 8 असे 8 सेल्स तयार होतात. ठीक आहे. हे 1 2 असं तुम्ही करू शकता. 8 सेल्स झालेत कधी थर्ड क्लिवेज नंतरनं. सेकंड क्लिवेज नंतरनं काय झालं होतं 1 2 3 4 सेल्स तयार झाले होते. ह्याला मी काय म्हणणार, एक ब्लास्टोमियर इकडचा एक ब्लास्टोमियर, इकडचा एक ब्लास्टोमियर, इकडचा एक ब्लास्टोमियर, इकडचा एक ब्लास्टोमियर. आता आणि एक क्लिवेज झाल्यावर ह्या 3 ह्याच्यात क्लिवेज झाल्यामुळे आपण काय करणार, हे इकडे 4 झालेत, हा 5वा हा 6वा आणि प्रत्येक काय होणार आणि एक क्लिवेज होणार आणि काय होणार 7वा आणि 8वा तयार होणार. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो 8 सेल म्हणतो. आणि आता हे 8 सेल झाल्यानंतर तिसऱ्या क्लिवेज नंतर त्याला ढकललं जातं कुठे युटेरसला. आता इतकं सगळे कुठं व्हायला लागले बाळांनो, हे व्हायला लागले इथं फॅलोपियन ट्यूबला. आता ह्यांना ढकललं जातं कुठं युटेरसमध्ये. किंवा आता जा तिथं जाऊन त्या जे काही गादीसारखं तयार केलं आहे त्या युटेरस तिथं जाऊन तू नीट आराम कर. ठीक आहे. कधी होणार 4th डे. थर्ड डेपर्यंत काय झालं होतं बाळांनो, हे झालं होतं फर्स्ट डे झालं होतं, सेकंड डेला हे झालं होतं थर्ड डेला. आता एंड ऑफ 4th डे म्हणजे चौथा संपून 5व्या दिवशी काय होणार, आफ्टर फर्टिलायझेशन 16 ते 32 सेल्स तयार होणार आहेत. जसं मलबेरी किंवा द्राक्षासारखं दिसायला आपल्याला लागतं, द्राक्षाचा जसा घड असतो किंवा मलबेरीचा जसा घड असतो तसं हे सेल्स आपल्याला दिसायला चालू होतात. 16 ते 32 सेल होतात आणि त्या स्टेजला आपण काय म्हणतो, मोरुला स्टेज म्हणतो. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. पहिल्या 30 तासांनी काय झालं 2 सेल्स तयार झाले. पुढच्या कुठल्या आपण म्हणू शकतो की 60 तासांनी काय झालं दुसरं क्लिवेज झालं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण काय म्हणू शकतो थर्ड क्लिवेज झालं. चौथ्या दिवशी काय झालं त्याला ढकललं गेलं कुठं, जेव्हा ते 16 ते 32 सेलचं झालं तर ढकललं गेलं कुठं युटेरसजवळ आणि त्या स्टेजला आपण काय म्हणतो मोरुला म्हणतो. आता ह्याच्यामुळं काय होतात बाळांनो, जे सेल्स आहेत ना, जे छोटे मोठे सेल्स आहेत, जे लहान आहेत ते सगळे बॉर्डरला जातात आणि जे मोठे मोठे आहेत ते मध्ये येतात. ठीक आहे. जे छोटे छोटे आहेत ना, जे लहान आहेत ते सगळे काय होतात तिथं कडेला होतात आणि जे मोठे मोठे आहेत ते सगळे कुठे येतात इनर साईडला येतात. त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप येते ती ब्लास्टुलेशन. ठीक आहे. आधी आपण हे तुमच्या इथलं वाचूया नंतर पुढचं आपण बघूया. ठीक आहे. जिथं सगळं ते माहिती दिलेली आहे तेच मी तुम्हाला ते तसं शिकवलं आहे. तुम्ही इथं बघू शकता पहिल्या 12 तासात काय झालं होतं 2 ब्लास्टोमियर तयार होते, पोलार बॉडी होते. त्याच्यात मग 4 सेल झाले, मग 8 सेल झाले, मग आपलं काय झालं 16 ते 32 सेलचं मोरिवला तयार झालं. त्याच्यानंतर आता ब्लास्टुलेशन होणार. ठीक आहे. ब्लास्टुलेशन म्हणजे काय, आता ब्लास्टुलेशन म्हणजे जे काय सेल्स तयार झाले होते ते मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवते. ही एक आपली पूर्ण सेल आहे किंवा आपले पूर्ण झायगोट आहे. ते काय होतात, जे लहान होते ते कडेला गेलेत. इथपर्यंत तुम्हाला कळालं. लहान होते ते सगळे कडेला गेले. जे मोठे मोठे होते
जे मोठे मोठे होते ते पण काय होतात, असे कडेला यायला चालू होतात आणि त्याच्यामुळं काय होते तर रिकामी जागा तयार होते. जेव्हा असं काहीतरी होतं ना, म्हणजे सगळ्यांना एका कडेला ढकललं जातं आणि त्याच्यानंतरनं काय होतं, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅलो अँड मल्टी हॅलो म्हणजे मध्ये काय रिकामा आहे आणि मल्टी सेल्युलर म्हणजे भरपूर सेल्सनी बनलेलं, त्याला आपण म्हणतो ब्लास्टोसिस्ट. आता हे ब्लास्टोसिस्ट कुठं आलं, फ्लोटिंग इन द युटेराइन कॅव्हिटी फॉर 2 to 4 days. म्हणजे 4थ्या दिवशी आलं होतं, 7व्या दिवशीपर्यंत ते काय 7व्या दिवशी आफ्टर फर्टिलायझेशन ते कुठं राहणार आहे बाळांनो, याच्यातच राहणार आहे. ठीक आहे, हे तुम्ही बघू शकता की जे इकडचे सेल्स आहेत ते पण कडेला आहेत, जे मधले मोठे मोठे सेल्स आहेत ते पण आहेत आणि इथं मध्ये काय आहे, रिकामी जागा आहे. म्हणजे कडेला आहेत की नाही, जे केशरी रंगात मी केलं त्याला आपण म्हणतो ट्रोपोब्लास्ट. आणि जे आतले आहेत, आता आतले आहेत म्हटल्यावर मी त्यांना काय म्हणणार, इनर सेल मास. ठीक आहे, नावं लक्षात ठेवणं एवढं काय अवघड नाही आहे. जे आत होते त्यांना आपण काय नाव दिलं, इनर सेल मासचं नाव दिलं आणि जे बाहेर होते त्याला काय नाव दिलं, मी ट्रोपोब्लास्ट दिलं. आता ट्रोपोब्लास्ट काय करणार, ॲब्झॉर्ब ग्लायकोजन रिच युटेराइन मिल्क. आता इथं आजूबाजूला काय आहे, युटेरस आहे, युटेरसचं काय आहे, एंडोमेट्रियम. लिंक लागते का, कन्फ्यूज होत आहे बाळांनो? जर कन्फ्यूज होत असाल तर मागची व्हिडिओ जाऊन बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं. परत आता मी तुम्हाला इथं काढून दाखवते. आपला हा युटेरस आहे. ठीक आहे, युटेरसमध्ये आपल्याला माहिती आहे की 3 लेयर्स असतात. आपली पहिली लेयर, त्याच्यानंतर ही दुसरी लेयर, त्याच्यानंतर ही तिसरी लेयर. तिसरी लेयरला आपण काय म्हणतो, एंडोमेट्रियम. आणि ह्याच्या साईडला कुठला आला आहे आपला, आता हा ओ साईड आलेला आहे. मग आता हा जो आहे, हा कडेला हा आपला काय आहे बाळांनो, हा ट्रोपोब्लास्ट आहे. आता या ट्रोपोब्लास्टला तिथं जाऊन अडकायचं आहे. मग त्याला हा इकडून काय घेणार आहे, एंडोमेट्रियममधून काय घेणार, सगळं युटेराइन रिच मिल्क घेणार. ठीक आहे, आता इनर सेल मास. इनर सेल मासपासून आपलं काय होणार आहे, मेन जे काय आपले एम्ब्रिओ तयार होतं ते कुठून तयार होतं, इनर सेल मासपासून तयार होतं. आता रॉबर सेल्स काय आहेत, रॉबर सेल्स म्हणजे अटॅच. आता तुम्ही बघू शकता अटॅच झाल्यात. हा इनर सेल मास आहे, हा ट्रोपोब्लास्ट आहे आणि त्याच्यामधला दुवा कोण आहे, त्यांना पकडून ठेवणारा कोण आहे, रॉबर सेल्स आहेत. अटॅचमेंट ऑफ ICM टू द ट्रोपोब्लास्ट. इथपर्यंत कळालं, इथपर्यंत काय डाऊट आहे बाळांनो तुम्हाला? जाऊयात पुढे. इथं त्यांनी तेच सांगितलं आहे, फक्त एवढंच की डबल इन द साईज द ब्लास्टोसिस. आता बरोबर आहे, युटेराइन मिल्क भरपूर घेतलं त्यांनी, भरपूर त्यांनी हे घ्यायला लागलं, पोषण घ्यायला लागलं, त्यांचा साईज वाढणारच. मग काय करतो, डबलने त्यांचा साईज वाढतो. आउटर सेल्स काय होतात, फ्लॅट होतात. ट्रोपोब्लास्ट का, कारण ते न्यूट्रिएंट काय करायला लागतात, ॲब्झॉर्ब करायला आहेत. आणि सगळ्यात आत काय आहेत, आपली इनर सेल मास आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर ना आपलं आता पुढचं की सांगितलं तेच. आता ॲट दिस स्टेज या सेल्स ऑफ रॉबियर वगैरे सगळं तयार झालं, तुम्हाला सांगितलेच. तर ब्लास्टोसिस्ट काय करतात, पोलॅरिटी दाखवतात परत, म्हणजे त्यांचं डायरेक्शन दाखवतात. नॉर्थ पोल साऊथ पोल असतात तसं. जिथं इनर सेल मास आहे त्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियॉनिकल एंड. आता ह्या इथं इनर सेल मास आहे, त्यामुळं ह्याला मी काय म्हणणार आहे बाळांनो, एम्ब्रियॉनिकल एंड. ज्या साईडला इनर सेल मास आहे ती साईड कुठली झाली, एम्ब्रियॉनिकल एंड. आता ह्या साईडला काय नाही आहे, त्यामुळे काय झालं, एम्ब्रियॉनिकल एंड. कळालं, इथं आपण 2 दाखवले बघा. एम्ब्रियॉनिकल एंड ज्याच्याजवळ काय आहे, इनर सेल मास आहे ते, आणि ज्याच्याजवळ नाही आहे ते काय आहे, एबनॉर्मल एंड आहे. आता 7वा दिवस झाला, ब्लास्टोसिस्ट काय झाला, पूर्ण फॉर्म झाला. पहिल्या दिवशी पहिल्या 30 तासात काय झालं होतं, फर्स्ट डिव्हिजन. पुढच्या 30 तासात म्हणजे 60 तासात काय झालं होतं, सेकंड. मग थर्ड एंडला आपण म्हणू शकतो की काय 16 ते 32चं फॉर्म झालं होतं. त्याच्यानंतरनं 7व्या दिवसाच्या एंडपर्यंत पूर्ण ब्लास्टोसिस्ट काय झाला आहे, तयार झाला आहे. आणि आत्ता हा म्हणजे आपण म्हणू शकतो की 7व्या दिवसानंतर ते इम्प्लांटेशन म्हणजे रुतून बसतोय कशात, एंडोमेट्रियममध्ये. त्याची तुम्हाला एंडोमेट्रियम काढून दाखवलेली आहे. ह्याच्यात आता ते काय होतं, रुतून बसण्याच्या योग्यतेचं झालेलं आहे. ठीक आहे, आता जे आपलं काम होतं झोना पेलुसिडाचं जे आपलं काम होतं झोना पेलुसिडाचं, ते काय होतं की कुठंही त्याचं इम्प्लांटेशन होऊ द्यायचं नाही. कारण ह्याला न्यूट्रिएंट कुठनं मिळणार आहेत बाळांनो, ह्याला न्यूट्रिएंट मिळणार आहेत फक्त आणि फक्त एंडोमेट्रियममधून, म्हणजे फक्त युटेरसमधून, गर्भाशयातून. जे आपलं गर्भाशय असतं तिथूनच त्याला फक्त न्यूट्रिएंट मिळणार आहेत. फॅलोपियन ट्यूबमधून मिळणार नाही, ओव्हरीमधून मिळणार नाही, फंडसमधनं मिळणार नाही. तिथं समजा जर चुकून त्याला काय झालं, न्यूट्रिएंट तिथं जर चुकून जर ते काय झालं तर तिथं जर रुतून बसलं
तर काय होणार नाही, त्याला न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत. त्यामुळं जोना पेलुसिडा काय करते, त्याला कुठंही ऋतून देऊन बसत नाही. जेव्हा त्याला काय होतं आहे की बाबा आता पूर्ण हे तयार झालेलं आहे आणि एंडोमेट्रियमकडनं ह्याला आता न्यूट्रिएंट्स मिळू शकतात, तेव्हा ते काय करते, आपण म्हणू शकतो की जोना पेलुसिडा रप्चर होतं आहे आणि तेव्हा इम्प्लांटेशन होणार. जर तुम्हाला असा क्वेश्चन आला की विथ प्रेझेन्स ऑफ जोना पेलुसिडा कॅन इम्प्लांटेशन ऑकर, तर आन्सर येतं नो. कारण जोना पेलुसिडा जोपर्यंत आहे तोपर्यंत इम्प्लांटेशन होत नाही, ते ऋतून बसणार नाही. जेव्हा जोना पेलुसिडाला खात्री होते की बाबा आता मी ह्याला सोडून जाऊ शकतो, हा एक आपण काय म्हणतो सुरक्षित हातामध्ये आहे, तेव्हा ते काय होतात, तिथनं निघून जातात आणि इम्प्लांटेशन होतं. जसं तुमचा शाळेचा कॉलेजचा पहिला दिवस आठवा, आई वडील तुम्हाला सोडायला आलेले असतात, जोपर्यंत त्यांना खात्री होत नाही की बाबा इथले शिक्षक चांगले आहेत किंवा इथं जास्त करून मुलींचे आई वडील जे असतात ते आता माझी मुलगी इथं नीट राहील, छान राहील, इथं माझं टेन्शन गेलं, ते कळाल्यावरच ते तिथले काय करतात, कॉलेज शाळा सोडून तुम्हाला तिथून सोडून घरी येतात. तसं जोना पेलुसिडा पण आहे. जेव्हा त्याला कळतं की बाबा आता जो एम्ब्रिओ आहे, जो गर्भ आहे, तो काय आहे चांगल्या हातात आहे, तर त्याला सगळं पोषण मिळणार आहे, कुठल्याही चुकीच्या ठिकाणी ते ऋतून बसत नाही आहे, तेव्हा ते काय करतात, तिथनं सोडून बाहेर पडतात आणि मग इम्प्लांटेशन व्हायला चालू होतं आहे. ते इम्प्लांटेशन म्हणजे काय, इम्प्लांट आणि इम्बडेड म्हणजे ऋतून बसणं कशात, एंडोमेट्रियममध्ये. कधी होणार, 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे 7व्या दिवसापासून, 7व्या दिवसानंतरनं सुरू होणार आणि थांबणार कधी, 10व्या दिवसा, म्हणजे 3 दिवस लागतात इम्प्लांटेशन व्हायला. एम्ब्रिओ इज कम्प्लिटली बरीड इन टू एंडोमेट्रियम रिजन ऑफ फंडस ऑफ युटेरस. कुठं होतं, फंडसमध्ये होतं. ठीक आहे, त्याच्या आधी कुठेही होणार नाही. ठीक आहे, आता कसं होतं, जे ट्रोपोब्लास्ट सेल्स मी तुम्हाला सांगितले त्यांच्याकडे पॉवर टू स्टिक टू युटेराइन वॉल आहे, म्हणजे त्यांच्याकडे चिटकून बसण्यासाठी त्यांच्याकडे गम चांगला आहे, ते कुठेही चिटकून बसू शकतात. त्याच्यामुळे काय होणार, रॅपिड डिव्हिजन ऑफ ट्रोपोब्लास्ट सेल्स तयार होणार. ठीक आहे, रॅपिड डिव्हिजन ऑफ ट्रोपोब्लास्ट सेल्स अगेन्स्ट द एम्ब्रॉनिकल नॉब. आता तुम्हाला हे लाईन कळाली असेल की नाही माहीत नाही. हा आपला कुठला झाला, एम्ब्रॉनिकल रिजन, हा झाला आपला नॉन एम्ब्रॉनिकल रिजन. इथले जे सेल्स आहेत हे जास्त डिवाइड व्हायला चालू होतात. मग तिने तिथे दिले बघा, एम्ब्रॉनिकल एंड आणि नॉन एम्ब्रॉनिकल एंड. जे एबिनर एम्ब्रॉनिकल आहे तिथून काय होणार, डिव्हिजन व्हायला स्टार्ट होणार. तेच लाईन इथे तिने सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते तसं झाल्यामुळं हे काय होणार बाळांनो, दोन याच्यात ट्रोपोब्लास्ट जो आहे ना आपला, तो काय होणार, एक तर सिनसायटोट्रोपोब्लास्ट होणार आणि एक सायटोट्रोपोब्लास्ट होणार. ठीक आहे, तुम्हाला इथं मी काढून दाखवते. जे काय आपला ट्रोपोब्लास्ट होते इथले जे सेल्स होते. आता इकडं बघा, हां, हे जे सेल आहे, हे जे एक सेल आहे ते आपण घेतला, तर हे काय होणार, डिवाइड होणार, एकाचे 2 होणार. ओके नाही, थांबा एकच मिनिट. आता ही तुमची सेल आहे. ठीक आहे, आता ही सेल काय होणार, डिवाइड होणार, एक अशी एक होणार, एक अशी एक होणार. जी बाहेरच्या बाजूला आहे ना, अशी पूर्ण बाहेर जात नाही, पण मी तुम्हाला कळायला म्हणून काढते. ही जी बाहेरची बाजू आहे ती काय आहे बाळांनो, सिनसायटोट्रोपोब्लास्ट आहे. आणि सगळ्यात आतली आहे ती काय आहे, सायटोट्रोपोब्लास्ट. आता लक्षात कसं ठेवणार, सी आत येतं, आपण म्हणतो ना ABCD आणि नंतर S येतं, त्यामुळे Sच्या आत कोण आहे, C आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार, C कुठं आहे, आत आहे, आणि S काय आहे, बाहेर आहे. ठीक आहे, C कुठं आहे, आत आहे, आणि S कुठं आहे, बाहेर आहे. तसं आपण म्हणू शकतो की मग असे इकडे क्लिअर होतात, इकडे क्लिअर होतात, इकडे क्लिअर, इकडे क्लिअर, इकडे क्लिअर, इकडे क्लिअर. मग हे काय होणार बाळांनो, हे होणार सिनसायटोट्रोपोब्लास्ट. हे जे बाहेरचे आहेत नाही आणि जे आतले आहेत ते काय होणार, सायटोट्रोपोब्लास्ट होणार. इथे तेच दिलं आहे त्यांनी. लेअर ऑफ प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लियर. आता याच्यात भरपूर न्यूक्लियस प्रेझेंट असतात. आता हे काय करणार, ह्या सिनसायटोट्रोपोब्लास्टमध्ये काय असतात, लायटिक एन्झाईम. तर आता एंडोमेट्रियम त्यांना काय करायचं, जसं इकडे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, एका भिंतीत मोळा हे करायचं आहे. तुम्हाला आधी काय करायला, ड्रिल मशीनने ते आधी होल पाडावं लागणार. ठीक आहे, तुम्हाला जर काहीतरी असं ड्रिल मशीनचं काहीतरी काम असेल, तुम्हाला आधी काय करायला, ड्रिल मशीनने तो होल पाडावं लागणार. मग तुम्ही काय करू शकता, मोळा मारू शकता, किंवा आपण काय म्हणतो की तुम्हाला काहीतरी ते काम करायचं, तुम्ही ते काम करू शकता. मग इथं काय केलं जाते, तो आपल्या युटेरसमध्ये त्याला ऋतूवून बसवायचा आहे. म्हणजे त्या युटेरसमधले जे आजूबाजूचे त्यांना काय करायला लागणार, असं खोदायला लागणार आत. कळते की कन्फ्यूज होत आहे.
हे जे आपलं एंडोमेट्रियम आहे इथं मला काय करायचं आहे, ऋतून बसवायचं आहे. मग ही जी लेअर आहे ही मला आधी अशी करावी लागणार, मग ह्याच्या आत ऋतून बसणार ना सेल. मग ह्याला आधी काय करायला लागणार आहे, आपल्याला लायटिक एन्झाईम्स असतात. लायटिक एन्झाईम्स काय करतात, रप्चर द एंडोमेट्रियल लेअर मेकिंग अ बुरो म्हणजे खड्डा तयार करतात. आणि एम्ब्रिओ कधी करणार, इम्प्लांट होणार बाय द एंड ऑफ 10th डे म्हणजे 10वा दिवस संपूपर्यंत ते काय होणार, आपण म्हणू शकतो की एंड डे एम्ब्रिओ इज डीपली एम्ब्रेड म्हणजे पूर्ण आत काय होणार, ते अडकून बसणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं आपली जी इनर सेल मास कशी होणार, डिफरन्शिएट होणार कशात, आपल्या आतल्या त्याच्या सेल्समध्ये होणार. ठीक आहे. आता ह्याचा जो पुढचा पॉईंट आहे तो आहे गॅस्ट्रुलेशन. गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय बाळांनो, आता इथं 3 लेयर्स आपण म्हणू शकतो की तयार होतात. ते म्हणजे कुठले, एक्टोडम, मिझोडम आणि एंडोडम. आता गॅस्ट्रुलेशन म्हणजे सेल्स भरपूर तयार झालेले आहेत असं तुम्ही म्हणू शकता की ती जी आपली ही साईट आहे ही किंवा ही एग आहे, ह्याला काय करायचं, अख्खीच्या अख्खी बॉडी तयार करायची. ठीक आहे. आता ह्या एगनं आधी काय केलं, आपल्यासाठी एक जागा शोधली. तुम्ही असं समजू शकता की तुम्हाला काहीतरी काम करायचं, तुम्ही तुमचं 10 जणांचा ग्रुप आहे असं समजा की तुमचा 10 जणांचा ग्रुप आहे आणि तुम्हाला काहीतरी काम करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रोजेक्ट दिला आहे किंवा मॅडमाने सांगितलं की 2 दिवसात मला सबमिट करून द्या, 10 जणांनी मिळून करायचं आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय करणार, आधी म्हणजे असं म्हणतील की कॉलेज सुटल्यावर करा, कॉलेजच्या आधी करा, तुम्हाला कसं करायचं तसं करा, पण मला 10 दिवसात हे द्या. मग तुम्ही 10 जण काय करणार बाळांनो, आधी तुम्ही जागा शोधणार, अशी जागा जिथं तुम्हाला कोणी येऊन डिस्टर्ब करणार नाही. कारण आता प्रत्येकाच्या घरात जाऊन काय जमणार नाही, तुम्हाला कॉलेजमध्येच करावं लागणार आहे. मग तुम्ही आधी काय करणार, असा कुठला तरी एक वर्ग शोधणार, असा काहीतरी कुठली तरी जागा शोधणार जिथं तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आणि असं जागा शोधून जिथं तुम्हाला काय दिसेल, काय म्हणतो आपण, तिथं चार्जिंग पॉईंट आहे म्हणजे तुम्हाला फोन चार्ज करता येईल, किंवा वायफाय चांगला आहे म्हणजे तुम्हाला समजा नेटवरनं काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल लगेच तिथून इन्फॉर्मेशन मिळेल. आणि अशी एकदा जागा तुम्हाला मिळाली की जिथं काय आहे, आपण असं म्हणू शकतो की कॅन्टीनच्या जवळ आहे म्हणजे तुम्हाला खायला जायला येईल, किंवा दुसरं आपण असं म्हणू शकतो की तिथं जवळपास वायफाय आहे, किंवा जवळपास आपण काय म्हणू शकतो की चार्जिंग पॉईंट. एकदा ती जागा मिळाली की तुम्ही काय करणार, मग कामं वाटून घेणार की बाबा तू इन्फॉर्मेशन कलेक्ट कर, तुझं अक्षर चांगलं आहे, तू ते लिहायचं बघ, मी काय करतो, मी त्याला आणि कसं जर आर्टिस्टिक करायचं आहे ते बघतो. असं तुम्ही काय करणार, त्या 10 जणांमध्ये असं 3-3, 4-4 ग्रुप तयार करणार. बाबा तू एक काम कर, तू एक काम कर, तू एक काम कर, तू एक काम कर, असं करून सांगणार. आपल्या बॉडीमध्ये पण तेच होते, काही वेगळं होत नाही. आधी जो आपली एग सेल होती, एग सेलला काय करायचं होतं, चांगली जागा पाहिजे होती. झायगोट फ्युजन वगैरे झालं, झायगोट तयार झाला, आधी त्याचं काय काम होतं की जागा चांगली मिळायला पाहिजे मला, जिथं मला काय होईल, भरपूर खायला मिळेल. मग त्याला जागा कुठं मिळाली, फंडसमध्ये मिळाली, गर्भाशयात मिळाली, युटेरसमध्ये मिळाली. तिथं तो काय झाला, ऋतून बसला की तिथनं ते बाहेर पडणारच नाही. तुम्ही तिथं जाऊन असं आपल्या ह्याच्यात असते बघा की गाडीची जे आपली जी ST वगैरे असते, आपण काय करतो, रुमाल वगैरे टाकून ठेवतो खिडकीच्या किंवा खिडकीच्या मला जागा मिळावी, तिथं कोणी जाऊन बसू नये. तसंच हे काय करते, एक्सेल आधी जाऊन काय करते, एक चांगली जागा शोधून काढते. चांगली एक जागा मिळाली की तिथं काय करते, ते रुतून बसते की आता इथनं मला बाहेर कोण काढणार नाही. ते एकदा झालं, छान न्यूट्रिशन मिळायला लागले, भरपूर खायला प्यायला मिळायला लागलं. आता ते काय करतं, हे एक्सेल त्यातल्या सगळ्या सेल्सना कामं वाटून देते की बाबा तू ह्या सेल्सनी हे काम करावं, त्या सेल्सने ते काम करावं, त्या सेल्सने ते काम करावं. त्याच प्रोसेसला आपण म्हणतोय गॅस्ट्रुलेशन. ऋतून बसण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणत होतो, ब्लास्टुलेशन. आता आपण गॅस्ट्रुलेशन म्हणजे काय करणार, कामं वाटून द्यायची आहेत. स्लो रेट ऑफ क्लिवेज और डिव्हिजन. आता डिव्हिजन करायची काही गरज आहे, आता नंबर वाढवायची काही गरज नाही. जे वाढलेत त्यांना काय करायचं आहे, कामं द्यायचे. फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेयर्स. तुम्ही ॲनिमल किंगडममध्ये बघितलं असाल, इथं मी तुम्हाला काढून दाखवते. आपलं काय आहे, एग सेल आहे. एग सेल असल्यामुळे ही जी बाहेरची लेअर आहे ना, मी थोडंसं एका वेगळ्या पेननं काढते. आता ही जी बाहेरचे सेल्स आहेत, हे एक सेल्स झाले. त्याच्यानंतरनं हे आतले एक सेल्स झाले. हा झेंडा तयार झाला बघा आपला अनावधानाने. त्याच्यानंतरनं आणि एक आतले एक सेल्स झाले. आता नावातच आहे, जे बाहेरचे आहेत त्यांना मी काय म्हणणार आहे, एक्टोडम. जे सगळ्यात बाहेरचे आहेत, एक्टो म्हणजे बाहेरचं. आता हे मध्ये आहेत, मग मी याला काय म्हणणार, मिझोडम. आणि सगळ्यात आतल्या त्याला मी काय म्हणणार, एंडोडम. ठीक आहे, 3 कळाले तुम्हाला. सगळ्यात आतलं काय आहे,
एंडोडम. त्याच्यानंतर मधलं काय आहे, मिझोडम. आणि सगळ्यात बाहेरचं काय आहे, एक्टोडम. तिन्ही पण कळाले, एंडोडम, मिझोडम, एक्टोडम. आता या तिघांना काम दिलं जातं की तू एंडोडमनी हे ऑर्गन्स तयार कर, मिझोडमनी हे ऑर्गन्स तयार कर, एक्टोडमनी हे ऑर्गन्स तयार कर. त्याला आपण काय म्हणतो, डिफरन्सिएशन ऑफ ब्लास्टोमेस. त्यालाच आपण म्हणतो मॉर्फोजेनिक मुवमेंट. ठीक आहे. आता हे कधी स्टार्ट होणार, 7व्या दिवशी काय झालं, ग्लॅस्ट्युलेशन तुमचं झालं, ऋतून बसलं. आणि 8व्या दिवशी काय होणार, ग्लॅस्ट्युलेशन सुरू होणार. आता हे कसं होतं, काय होतं, आपण हे तर बघणार आहे. थोडंसं बाळांनो कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे मी म्हणेन की थोडंसं लक्ष द्या. हे एवढंच बघायचं आहे आपल्याला. आता हे पुढचं आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघूयात, पण एवढंसं थोडंसं लक्ष द्या. इथं थोडंसं टंगळमंगळ करू नका. ठीक आहे. 8व्या दिवशी आफ्टर फर्टिलायझेशन काय व्हायला लागले, आपलं जे फ्री एंड ऑफ इनर सेल मास आहे. फ्री एंड ऑफ इनर सेल मास म्हणजे असे ज्याला आपण काय म्हणतो की एंड आहे, एंड नाही आहे, सॉरी, फ्री एंड ऑफ इनर सेल मास म्हणजे असे रिकामे सोडलेले आहेत. जसे मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवली होती, आठवते, मी अशी डायग्राम काढली होती. इथं असं गोल काढलं होतं आणि इथं असं एक दाखवलं होतं बघा. ह्याला मी पण रॉबर ऑफ सेल म्हटलं होतं. आता हे जे सेल्स आहेत, ना, ह्यांना आपण काय म्हणणार आहे बाळांनो, फ्री अँड इनर सेल्स म्हणणार आहे. हे जे सेल्स आहेत ना, हे झाले तुमचे फ्री अँड इनर सेल. आता हे यांना आपण काय म्हणणार आहे, हायपोब्लास्ट. हे जे आहेत ना एवढे इथले, ह्याला आपण काय म्हणणार आहे, हायपोब्लास्ट. ठीक आहे. आता हे काय करतात, फ्लॅट होतात, डिवायडिंग करतात आणि डाऊनवर्ड टॉवर्ड्स द ब्लास्टोसिल. आता हे ब्लास्टोसिल्स इथं आहे, हे ब्लास्टोसिल किंवा कॅव्हिटी, इथली जी मधली तुमची कॅव्हिटी आहे ना, हे डिवाईड होऊन काय होतात, इकडं सरकतात. हे जे होते, ही तुमची काय होती, रिकामी सगळी जागा होती. हे सेल्स काय होतात, डिवाईड होतात. कुठले सेल्स, इथले सेल्स. कुठले सेल्स, हे सेल्स काय होतात, डिवाईड व्हायला चालू होतात. आणि तुमची रिकामी जागा म्हणजे ही जागा, ही सगळी तर काय आहे, तुमची कॅव्हिटी आहे. तिथं काय होतात, ही ह्या साईडला यायला चालू होतात. त्याला आपण काय म्हणायला लागलो आहे, हायपोब्लास्ट. ठीक आहे. हायपोब्लास्ट ते काय झाले, टॉवर्ड्स द कॅव्हिटी ऑफ ब्लास्टोसिल. आणि आता हे काय करणार, एंडोडम तयार करणार. हे आताला काय तयार करणार बाळांनो, एंडोडम तयार करणार आहे. पहिलं हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, एंडोडम इज फर्स्ट वन टू डिफरन्शिएट. पहिल्यांदा जर काय तयार होत असेल तर ते काय होणार, एंडोडम तयार होणार. आता इट ग्रोज विद इन द ब्लास्टोसिल. ब्लास्टोसिलमध्येच ते काय होणार, ब्लास्टोसिल म्हणजे काय, रिकामी जागा. ब्लास्टोमेरमध्ये तयार झालेली रिकामी जागा त्याला आपण ब्लास्टोसिल म्हणतो. तिथं तयार झाले, त्याच्यामुळे ते काय तयार करायला बाळांनो, यॉल्क सॅक. दिसत आहेत मला इथं आजूबाजूला काय इथं दाखवते बघा. हे आजूबाजूला हे जे तुम्हाला सेल्स दिसत आहेत ना, हे थोडंसं ते हे झालं आहे, फुटळ झालं आहे. हे सगळं तुमची एंडोडम आहेत. आणि ही जी मधली जागा ही काय बाळांनो, यॉल्क सॅक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरनं त्याला आपण काय म्हणतो, फॉर्म यॉल्क सॅक. द रिमेनिंग सेल ऑफ द इनर सेल मास इन कॉन्टॅक्ट विथ रॉबर सेल्सला आपण काय म्हणतो, प्रायमरी एक्टोडम. हे जे सेल्स आहेत ह्याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, प्रायमरी. हे झालं तुमचं एंडोडम, हे झालं तुमचं एक्टोडम. ठीक आहे. याला आपण काय म्हणणार आहे बाळांनो, सेल्स ऑफ रॉबर सेल्सला आपण म्हणणार आहे प्रायमरी एक्टोडम. आणि आता दोन्ही पण लेयर्स कशा आहेत, बायलॅमिनर एम्ब्रियोनल डिस्क आहेत. आता एकदा तुमचं एंडोडम झालं की काय तयार होणार आहे बाळांनो, एक्टोडम तयार होणार आहे. ठीक आहे. सेकंड लेयर इज डिफरन्शिएट इज द एक्टोडम. ठीक आहे. आता सेल्स ऑफ इपिब्लास्ट डिवाईड करणार, रिडिवाईड करणार आणि असं तयार करणार. म्हणजे तुमचे कुठले सेल्स, इपिब्लास्ट सेल्स, म्हणजे तुमचे कुठले, एक्टोडम. डिवाईड आणि रिडिवाईड करून काय तयार करणार, एम्निओटिक फ्लुइड तयार करणार. जसं तुम्हाला एक्टोडम, हे झाले तुमचे एंडोडर्मल सेल्स, हे झाले तुमचे एक्टोडर्मल सेल्स. मधली जी कॅव्हिटी आहे ही झाली एम्निओटिक कॅव्हिटी आणि ही झाली तुमची एंडोडममधली यॉल्क सॅक. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एंडोडममुळं काय तयार होतं, यॉल्क सॅक. एक्टोडममुळं काय तयार होतं, एम्निओटिक कॅव्हिटी. ठीक आहे. एपिब्लास्ट डिवाइड अँड रिडिवाइड एन्क्लोज द एम्निओटिक कॅव्हिटी. हे जे आपलं पुढचं एंडोडम एक्टोडम आपण पुढच्या लेक्चरला बघूया. इथंपर्यंत जर काही डाऊट असेल तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. थँक्यू.